निर्णय अन्यायाविरुद्धचा. ईशानी त्या दिवशी अतिशय फ्रस्ट्रेटेड होती. म्हणूनच आज ती स्वतःला संपवण्याच्या उद्देशानेच नदीच्या वरील उंच पुलावर उभी राहिली होती. संध्याकाळची वेळ होती. ऑफिस संपल्यावर डायरेक्ट ती इकडेच आली होती. कंटाळून गेली होती ती आपल्या आयुष्याला. आज ही संध्याकाळ जी तिला नेहमी आवडायची, जिथे तासनतास उभे राहून वाहणारे पाणी, आजूबाजूचा परिसर न्याहाळत बसायला तिला फार आवडायचे. पण आज हे सर्व काही तिला भकास आणि उदास वाटत होते. कारण तिची मनस्थिती आज ठीक नव्हती. वरून वरून जरी ती नॉर्मल वाटत असली तरी तिच्या आतून प्रचंड वादळ उठले होते आणि त्याला सामोरे जाण्याची तिच्यात हिंमत होत नव्हती. म्हणूनच ती आपला अनमोल जीव नदीदेवतेच्या स्वाधीन करायला आली होती. ते वाहतं पाणी पाहून विचारांचे काहूर माजलेले होते तिच्या मनात. काय करावे काही सुचत नव्हते. राहून ना राहून आपल्या मागे असणाऱ्या छोट्या भावाचा व परमप्रिय आईचा विचार तिच्या डोक्यातून जातच नव्हता. आपल्यानंतर त्यांचे काय होणार, कसे होणार याचीच चिंता तिला सतावत होती. 2 वर्षापूर्वी ईशानीच्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. तशी त्यांची परिस्थिती चांगली होती, पण बाबांच्या आजाराने सर्व पैसे, सर्व सेविंग्ज संपून गेले होते. सगळे संपले होते. वर कर्जही झाले होते. आई गृहिणी होती. बाबा होते तेव्हा तेच बाहेरचे किंवा व्यवहार असणारे ते सर्व सांभाळायचे. आईला कधी गरजच पडली नाही काही करण्याची. आणि आता तर बाबा गेल्याचा खूप धक्का आईला बसला होता. कधी कधी आपल्याच विचारात हरवून जायची ती. मंदार, तिच्या पाठीचा भाऊ, तिच्यानंतर 8 वर्षांनी झालेला, आता 8वीत शिकत होता. खूप हुशार होता. बाबांची इच्छा होती त्याने मोठा होऊन मोठा डॉक्टर व्हावा. पण तेच निघून गेले. त्यामुळे अनायासे सर्व जबाबदारी ही ईशानीवर येऊन पडली. जेव्हा बाबा गेले तेव्हा ती MBAच्या फायनान्सच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. ती शिकत असतानाच फायनान्सशी रिलेटेड प्लेसमेंट सिलेक्शन झाले होते तिचे व फायनान्समध्ये जॉब करण्याची तिची इच्छा पूर्ण झाली होती. लवकरच तिने तिचे कॉलेज पूर्ण करून तिने हा जॉब जॉईन केला होता. तेव्हा किती खुश झाले होते सर्वजण. आई तर बाबा गेल्यावर पहिल्यांदाच अशी समाधानी वाटत होती. भाऊ तर आनंदाने उड्याच मारत होता. तिला तिच्या आईचा, भावाचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. पण लगेचच ती भानावर आली आणि तिला सध्या परिस्थितीची जाणीव झाली. तिने आपले डोळे घट्ट बंद केले, श्वास रोखून धरला आणि पक्क्या निश्चयाने ती नदीत उडी मारणारच तोच एका तरुणाने तिला मागे खेचले व म्हणाला, तुला काय वेडबीड लागला आहे की काय? की स्वतःचा जीव जास्त झाला आहे का तुला? सोड मला, मरून जाऊ दे. मला का पकडले आहेस तू? मला सोड. हे जग खूप वाईट आहे. कुणालाही सरळ मार्गी जगू देत नाही. कंटाळले आहे मी. सोड मला. ती हुंदके देत देत जोरात हात झटकत होती व त्याच्या हातातून आपला हात सोडवत होती.
हे बघ, ऐक माझं. पण ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. आपला हात जोरात ओढत होती. थोडक्यात ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मग त्याने तिला जोरदार थोबाडीत मारली तेव्हा तिचा विरोध मावळला आणि जरासं भानावर आली व ती थोडी शांत झाली. तो म्हणाला, हे बघ, काय झाले आहे ते मला सांग. प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असते. तू मला सांगून तर बघ, काय प्रॉब्लेम आहे तुझा. मी तुम्हाला का सांगू? कोण तुम्ही? हे बघा मिस्टर, मी अगोदरच खूप टेन्शनमध्ये आहे. तुम्ही माझे टेन्शन वाढवू नका. तुम्हाला काय माहीत आहे माझ्याबद्दल? काहीही नाही ना? मग माझी वाट सोडा आणि मला जाऊ द्या. माझ्या खाजगी आयुष्यात पडू नका, ईशानी म्हणाली. तोच तो मुलगा म्हणाला, तुम्ही अगोदर शांत व्हा, मग आपण बोलू. थोड्या वेळाने ईशानी शांत झाली आणि मग त्याने तिला नदीजवळील एका मोठ्या सपाट दगडावर बसविले. तिला थोडा वेळ दिला स्वतःला सावरायला. मग म्हणाला, तू मला सांगू शकतेस जे काही तुझ्या मनात आहे किंवा तुझ्यासोबत घडले आहे. नक्कीच ते सांगण्यासारखे असेल किंवा नसेलही कदाचित. काही भयंकर असल्याशिवाय कुणी असा निर्णय घेत नाही. पण तू मला सांगू शकतेस. ट्रस्ट मी मला जमेल ती मदत तुला नक्कीच करू शकतो. पण ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. म्हणून थोडंसं वातावरण हलकं करण्यासाठी तो म्हणतो, आणि तसंही तू आता मरणारच होतीस. मला सांगून मर, काय फरक पडतो. तो असं म्हणताच ती एकदम त्याच्याकडे भेदक नजरेने बघते. हे बघून तो म्हणतो, असो, गंमत केली मी रोहन जाधव, इथेच जवळ राहतो. रोज तुला पाहतो इथे उभे राहिलेले. पण आज खूप वेगळे वाटले. तू रडत होती ना, म्हणून धावत आलो. का आलात? मरू द्यायचे होते, ईशानीने त्याच्याकडे न पाहताच म्हटले. तिला बोलतं करण्यासाठी रोहन म्हणाला, तुम्ही कुठे जॉब करता का? हे ऐकून ईशानीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले व ती हुंदके देऊन रडू लागली. रोहनने आता तिला थांबवले नाही, मनसोक्त रडू दिले. मग म्हणाला, ऑफिसमध्ये काहीतरी झालंय, बरोबर? ईशानी त्याच्याकडे न पाहताच हो म्हणाली आणि रडू लागली. मग शांत होत म्हणाली, माझ्या ऑफिसमध्ये मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करते आणि तिथे माझ्यावर 50 लाखाच्या अफरातफरीचा आरोप लागला आहे आणि एका महिन्याच्या आत ते पैसे भरायला सांगितले आहेत, जो की फ्रॉड मी केलेलाच नाही. कुठून आणू मी इतके पैसे? तुझ्या घरी कोण कोण आहेत? रोहनने विचारले. मी, माझा लहान भाऊ जो की 8वीत आहे आणि माझी आई. बाबा तर 2 वर्षापूर्वी कॅन्सरने गेलेत आणि घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. आधीच खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत घरी आणि हे नवीन. मीच जर स्वतःला संपवले तर सगळेच प्रॉब्लेम संपतील, नाही का? तुला असं खरंच वाटतंय
तू संपल्यावर सगळे प्रॉब्लेम संपतील? नाही. नाही ना? नाही. उलट प्रॉब्लेम वाढतील. तुझ्या भावाचा आणि तुझ्या आईचा विचार केला आहेस का तू? ते कसे फेडतील हे पैसे? कसे जगतील तू असं करशील तर? तू विचार केलाय का? रोहन म्हणाला. तशी ती आणखीनच रडू लागली. म्हणाली, मग काय करू मी? कशी यातून बाहेर पडू? तू सांग मला. यावर रोहन म्हणतो, बघतो काय जमते का ते. पण तू मला अगदी खरं खरं सांग, ही सारी काय भानगड आहे? आणि किंमत ही फारच मोठी आहे. तू म्हणतेस मी काहीही केलेलं नाही, तर मग ही फार मोठी खेळी आहे कुणाची तरी, असं मला वाटतं. ते शोधावं लागेल अगोदर. ती शांतपणे आणि नजर स्थिर ठेवून म्हणाली, मला माहीत आहे की यामागे कोण आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यात आग दिसत होती. रोहनने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, कोण आहे? त्याने विचारले. ती म्हणाली, आमच्या ऑफिसचा CEO. मग त्याने विचारले, तुला असं वाटायचं काय कारण? तेव्हा तिने सांगायला सुरुवात केली, तो माझ्यापेक्षा वयाने दुप्पट आहे. 2 मुलंही आहेत त्याला. पण तू माझ्याशी लग्न कर म्हणतोय. मी तुला सर्व काही देतो. माझ्या जवळ राहा. शिवाय बायकोला काही सांगायचं नाही असं म्हणतो. मी नकार दिला कारण मी एक खूप साधी सरळ मुलगी आहे. माझे जग सरळ मार्गाने जाणारे आहे. पण तो ऐकायला तयार नाही. त्याने धमकी दिली की जर नकार दिला तर मी तुला कसल्या तरी प्रकरणात अडकवून टाकेन, ज्यातून तुला बाहेर पडता येणार नाही. मी तरीही लक्ष दिले नाही. तो नेहमी मला नको ते मेसेज करून प्रत्येक प्रकारे प्रत्येक ठिकाणी टॉर्चर करतो आणि म्हणतो, तुला निस्तरायला तुला तुझ्या आगे पिछे कोणीच नाही आहे. तुझा तो भाऊ, आई काही करू शकत नाहीत. मला माहिती आहे सगळे. मला सगळे माहिती आहे. म्हणूनच तुला माझं ऐकावेच लागेल. मी काहीही ऐकले नाही म्हणून मला या प्रकरणात अडकवले आहे. हे जर का माझ्या आईला समजले तर ती हे सहन करू शकणार नाही. आणि मला माझी इज्जत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मी स्वतःलाच संपवते. सगळंच संपेल. यावर रोहन म्हणाला, यात तुझी काय चूक? हेच चुकतं तुम्हा लोकांचं. सगळी चूक त्या माणसाची असताना शिक्षा मात्र तुला. आणि तू तुझ्या भावाला, आईला देऊन जाणार. आणि तो मात्र तू नाही तर कुणीतरी दुसरी म्हणत दुसरीला त्रास देणार. म्हणजे नकळत तू प्रोत्साहन देते आहेस अशा प्रवृत्तीच्या लोकांना, बरोबर? मग काय करू? मी विचार करून करून डोकं बधीर झालं आहे माझं. तो खूप मोठा माणूस आहे आणि पॉवरफुल आहे. माझे काय चालणार त्यांच्यापुढे? यावर रोहन म्हणाला, लढण्या अगोदर तलवार फेकून दिल्यावर कसे जिंकणार? आणि आता लेडीज लोकांना किती कायदे आहेत आणि ते लेडीज लोकांच्या अगदी त्यांना पाहिजे तसे आहेत. आणि तुझी बाजू बरोबर आहे तर तू लढ. हे म्हणायला खूप सोपे आहे, ईशानी म्हणाली. ऐक, माझी बहीण वुमन असोसिएशनची अध्यक्ष आहे. तुला न्याय मिळवून देईल. तू तयार आहेस का? मला वाटतं तू तयार व्हावं अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी. आणि मरण्या अगोदर स्वतःसाठी दिलेला चान्स आहे
असे समजून कर. मी माझ्या ताईसोबत डिस्कस करेन. जीव देणे हा पर्याय नाही, रोहनने तिला समजावून सांगितले. आणि तिलाही म्हणजे ईशानीलाही ते पटले व स्वतःला एक शेवटचा चान्स द्यायचे ठरवले. मग ते दोघे रोहनच्या ताईला जाऊन भेटले. तिच्याशी सर्व डिस्कस केले. मग ताईने एका चांगल्या वकिलांचा सल्ला घेतला, कारण ती आसामी साधीसुधी अजिबातच नव्हती आणि या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचा संभव होता. त्यामुळे त्याआधीच सर्व पुरावे गोळा करून ते सादर केले आणि त्या माणसाला अडकविणे गरजेचे होते. त्याप्रमाणे प्लॅन बनविला. अगोदर कुणालाही काहीही न कळता सर्व पुरावे गोळा करण्यात आले. साऱ्या मेसेजचे प्रिंट आऊट काढले. CCTV फुटेज गोळा केले. कंपनीच्या CAला भेटून सर्व व्यवहार चेक केले. सर्व अकाउंट्स पण चेक केले. या सर्व गोष्टी पोलिसांनी सादर झाल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि एक जीव जाता जाता वाचला. ईशानीवरील सर्व आरोप माफ झाले. माफ झाले म्हणजे तिने ते केलेच नव्हते हे सिद्ध झाले आणि अगदी ताठमानेने आपले जीवन ती जगू लागली. आता कधीही कुठेही अन्याय झाला तर ती प्रतिकार करायला शिकली आहे. ताठ मानेने जगायला शिकली आहे. विनाकारण कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. तिने रोहनचे आणि तिच्या ताईची भेट घेऊन खूप खूप आभार मानले. तिचा कॉन्फिडन्स परत मिळवून दिल्याबद्दल. ती आता त्या दोघांना कधीच विसरणार नव्हती. म्हणून जर काही चूक केली नसेल तर न घाबरता न खचता त्याला सामोरे जावे. यश हे आपल्याला मिळतेच, जरा वेळाने मिळेल पण मिळेलच. कधी आपण खचून जातो आणि चुकीचा निर्णय घेतो. त्याचे परिणाम कदाचित आपल्या कुटुंबातील लोकांना भोगावे लागतात. आणि एक म्हणजे आपला जीव हा खूप अनमोल आहे. जीवन जगावे, भरभरून जगावे. स्वतःचे जीवन स्वतः संपवणे हा देखील एक गुन्हाच आहे. तो कधीच करू नये. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.